Hello, my dear friends. How are you? Hope all of you are fine. आज मी मानसी तुमच्या सर्वांबरोबर यू स्टार्ट डाईंग स्लोली ही जी पोएम आपली चालली होती ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघू. ह्याच्यात आपण बघूया की काय गोष्टी आहेत ज्या राहिलेल्या आहेत या पोएमच्या आणि जे एक्सरसाइज पार्ट जो राहिलेला आहे चला वाचूया. यू स्टार्ट डाईंग स्लोली. सो नाव एज यू कॅन सी आज आपण या पोएम मधला क्वेश्चन आन्सर्स वगैरे बघूया आणि काय जे राहिलेले एक्सरसाइज ते बघू. पहा इथे क्वेश्चन आहे एक, व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ. म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत जे की आपल्याला हळूहळू डेथ कडे नेतात, म्हणजे की आपल्याला संपवतात. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ वी इग्नोर ट्रॅव्हलिंग, रीडिंग, ह्याला तुम्ही असं लिहू शकता, इफ वी इग्नोर ट्रॅव्हलिंग, रीडिंग, लिसनिंग टू द साऊंड्स ऑफ लाईफ, and if we ignore appreciating ourselves, if we kill our self-esteem, we die slowly. ठीक आहे ना? अशा प्रकारे लिहू शकता की we can lead to a slow death. Likewise, if we become slave of our habits, if we do not change our routine, if we do not wear different colors, or if we do not speak to those we don't know, if we avoid to feel passion, आणि ह्याच्यात लिहू शकतात की इफ वी डू नॉट चेंज आवर लाईफ when we are not satisfied with our job, if we do not risk what is safe for the uncertain. ठीक है ना? If we do not risk, if we do not go after a dream, if we do not allow ourselves at least once in our lifetime to run away from sensible advice, तर हे अशा प्रकारे सगळं तुम्ही लिहू शकताय की त्याच्यानंतर काय, वी कॅन लीड टू अ स्लो डेथ. दीज थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ. तर मोस्ट प्रोबेबली याच्यात असं येतं की तुम्हाला एखाद पॅराग्राफ येतो आणि त्याच्या बाबतीत तुम्हाला असा हा क्वेश्चन येतो, तर तुम्ही त्या पॅराग्राफ मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याला घेऊन आणि त्याचा आन्सर लिहाले. अशाच प्रकारे क्वेश्चन आणि काय की द पोएट हॅज लेफ्ट द लास्ट स्टॅन्झा इनकम्प्लीट. व्हॉट लाईन विल यू ऍड टू कम्प्लीट इट. हा जो लास्ट स्टॅन्झा आहे ह्याच्यामध्ये शेवटली जो लाईन आहे तिने इनकम्प्लीट ठेवली. आपण पाहिलं होतं, if you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, you start dying slowly. So the last line will be you start dying slowly. So ही अशी शेवटली लाईन असू शकते. नेक्स्ट बघा, इंग्लिश वर्कशॉपचा फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, रीड द डिफरंट मेसेजेस इन द पोएम गिव्हन बिलो. हे सगळे मेसेजेस आहेत जे की वेगवेगळे मेसेजेस जे पोएम मध्ये सांगितले गेलेत. चूज द वन दॅट सूट्स दिस पोएम बेस्ट. ह्याच्यातनं एक असा आपल्याला मेसेज काढायचा आहे, चूज करायचा आहे जो की सगळ्यात बेस्ट फिट होतो या पोएम मध्ये. फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह यू. म्हणजे की लाईफला फेस करा, जीवनाला फेस करा, ते आपल्याला काही पण दे तरी. फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स. म्हणजे तुमचे सगळे स्वप्न जितके आहेत आणि तुमच्या जितक्या इच्छा राहिलेल्या आहेत त्या सगळ्यांना पूर्ण करा. बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू. तुम्ही बी युअर सेल्फ म्हणजे तुम्ही जे आहात तेच राहा आणि तेच करा जे तुमचं मन तुम्हाला म्हणतं. एक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅव टेकन. जितकेही पॉसिबल चेंजेस आहे म्हणजे की बदलाव आहेत आपल्या लाईफमध्ये किंवा रिस्क आहे ते सगळे एक्सेप्ट करा. कीपिंग युअर सेल्फ एस्टीम इंटॅक्ट, जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ. तर आपल्याला सेल्फ एस्टीमला आपलं ठेवून आपलं बनवून आणि लाईफमध्ये रिलॅक्स करा. तर ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे मेसेजेस ह्याच्यामध्ये दिले गेले आहेत. जो सगळ्यात जास्त अप्रोप्रिएट मेसेज आहे तो कोणता आहे? बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू. म्हणजे की जे तुम्ही आहात ते राहा आणि जे तुमचं मन करे, जे तुमचं हृदय म्हणे ते तुम्हाला केलं पाहिजे. तर अशा प्रकारे हा जो आहे हा मेसेज सगळ्यात जास्त अप्रोप्रिएट बसतो. ह्याच्यामध्ये तुम्ही आपण करूनच चुकलोय. थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, ह्याच्यामध्ये आपण जो अप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहिलं त्यामध्ये थीम आहे तर तो याच्यात तुम्ही लिहून घ्याले. अशाच प्रकारे हे सगळे आपण लिहिलेले आहेत, करून चुकलेला आहोत. नेक्स्ट बघूया आपण की हे पहा क्वेश्चन नंबर 7 तुमचा. गो थ्रू द फॉलोइंग स्टेप्स अँड डिस्कस इन पेअर्स अबाउट द फॅक्ट्स मेन्शन्ड इन इट. खालती काही लिहिलेले आहेत, पहा हे स्टेप्स बघू आपण.
राईट अ पॅराग्राफ युझिंग द पॉइंट्स. एक पॅराग्राफ लिहायचं आहे, हे पॉइंट्स युज करून. गिव्ह अनदर इंटरेस्टिंग टायटल, आणि त्याचं टायटल सुद्धा बदलायचं आपल्याला. लिव्हिंग अ बेटर लाईफ हा टायटल आहे, टायटल चेंज करू आपण. लिव्हिंग अ बेटर लाईफ म्हणजे चांगली जिंदगी, चांगलं जीवन जियायचं आपल्याला. गेट रेड ऑफ वन बॅड हॅबिट एट अ टाइम. एका वेळेला एक आपली बॅड हॅबिट जी आहे, कोणची पण असू शकते ती, तर ती सोडायची. अवॉइड नेगेटिव्ह थॉट्स, बी पॉझिटिव्ह. जितकेही नेगेटिव्ह थॉट्स आहेत, आपले नकारात्मक विचार आहेत, त्यांना सोडावं. सकारात्मक बना. ट्रस्ट युअर सेल्फ, लव्ह व्हॉट यू डू. आपल्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही जे करताय ते त्याला प्रेम करा. जे काही काम करताय ते प्रेमाने करा. ट्राय टू एनरिच युअर माइंड बाय बिकमिंग अ लाईफ लॉंग लर्नर. जीवनभर तुम्ही हे सोचा की तुम्ही एक लर्नर आहात, तुम्ही शिकताय काही ना काही, आणि अशा प्रकारे आपल्या माइंडला एनरिच करा. शेअरिंग अँड केअरिंग मेक्स लाईफ एन्जॉयबल. जर आपण काही वस्तू शेअर करतोय कुणाबरोबर आणि दुसऱ्याची केअर पण करतोय, देखभाल करतोय, तर त्याच्याने काय असतं, आपली लाईफ जे आपलं जीवन आहे ते एन्जॉयबल बनतं. बी हंबल, हमेशा नम्र राहा. रिस्पेक्ट अँड वेलकम, म्हणजे की सन्मान करा आणि वेलकम करा. एक्सेप्ट ईच डे विथ अ स्माइल, आणि प्रत्येक दिवसाला एका स्माइल बरोबर एक्सेप्ट करा. जेही काही येत आहे तुमच्या समोर रिस्पेक्ट करा. तर अशा प्रकारे हेचा एक पॅराग्राफ फॉर्म मध्ये आज आपण बघूया. आणि बघा, हे सगळे आपले झालेले आहेत. आता एक आहे, कम्प्लीट द वेब डायग्राम्स विथ वर्ड्स दॅट गो विथ देअर टॉपिक्स. सो दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स कम इन युअर एक्झाम्स. तर तुमच्या एक्झाम मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन येतात की त्याच्यात तुम्हाला काय असतं की असा वेब जो असतो तो पूर्ण करायचा असतो. बघा, टर्बुलेंट. आता टर्बुलेंट काय असतं? सी वेव्स असतं, स्टॉर्म असतं. आणि काय असतं टर्बुलेंट? बघा, टर्बुलेंट मध्ये कंडिशन, टर्बुलेंट कंडिशन, टर्बुलेंट क्राऊड, टर्बुलेंट सी वेव्स, टर्बुलेंट वेदर. म्हणजे की खूप जो भयानक असतो तो अशा प्रकारचं टर्बुलेंट. ठीक आहे, तर हे असतं. त्याच्यानंतर आहे आपलं ग्लिसनिंग, म्हणजे चमकदार, जे चमकणार आहे. तर ग्लिसनिंग आईज. अशाच प्रकारे आणि काय ग्लिसनिंग होऊ शकतं? ग्लिसनिंग फिश, ग्लिसनिंग हेअर, ग्लिसनिंग वेट स्ट्रीट्स, ग्लिसनिंग स्नो कॅप्ड माउंटेन्स. तर फिश तुम्हाला माहिती काय असतं? ग्लिसनिंग हेअर म्हणजे की चमकदार केस. ग्लिसनिंग वेट स्ट्रीट, जेव्हा सडका ओल्या असतात, है ना, रस्ते आपले ओले असतात, तेव्हा तेही चमकतात. स्नो कॅप्ड माउंटेन्स म्हणजे की जे पर्वत असतात, ज्याने की बर्फनी भरलेला पर्वत आहे, तर तो सुद्धा चमकतो. तर या सगळ्या वस्तू काय आहेत? ग्लिसनिंग आहेत. नेक्स्ट आहे सेन्सिबल, म्हणजे की समजदारीचा. सेन्सिबल ऍडवाइस, एक तर ऍडवाइस झाली जी सल्ला देतो आपण. सेन्सिबल आयडिया, सेन्सिबल पर्सन, लोकही असतात सेन्सिबल. सेन्सिबल डील, सेन्सिबल डायलॉग. तर म्हणजे हे जे दिले आहेत हे काय आहेत? आपले हे ऍडजेक्टिव्ह आहेत. आणि या ऍडजेक्टिव्हला सूट करे असे आपल्याला नाउन्स लिहायचे असतात. तर हे सगळे जे आता आपण जितके डिस्कस केले, हे सगळे काय होते? नाउन्स होते. नेक्स्ट आहे पहा, राईट अबाउट अ डे वेन यू फेल्ट व्हेरी हॅपी. एक असा दिवस लिहा जेव्हा तुम्ही खूप प्रसन्न होते. यूज द फॉलोइंग क्वेश्चन्स टू हेल्प यू. हे क्वेश्चन्स काही दिले आहेत त्याच्याशी हेल्प घेऊ शकता तुम्ही. थिंक, रिकलेक्ट अ डे, म्हणजे की सोचा किंवा आठवण करा कोणता असा दिवस. नाव नोट डाऊन द पॉइंट्स आणि मग पॉइंट्स लिहा. पहा क्वेश्चन्स काय आहे? डू यू रिमेंबर द एक्झॅक्ट डे अँड डेट. ज्या दिवशी असं काही झालं असेल तो दिवस काय तुम्हाला लक्षात आहे? वॉज इट अ स्पेशल ओकेजन ऑर सेलिब्रेशन? कोणता स्पेशल डे होता, सेलिब्रेशन होतं? व्हॉट हॅपन्ड ऑन दॅट डे, त्या दिवशी काय झालं? हाऊ डिड यू रिॲक्ट टू द थिंग्स दॅट हॅपन्ड ऑन दॅट डे. मी कसं रिॲक्ट केलं त्या दिवशी त्या गोष्टींना. हाऊ डिड अदर पीपल रिॲक्ट वेन दे सॉ यू वर सो हॅपी. अनेक लोकांनी काय केलं जेव्हा तुम्हाला इतकं प्रसन्न पाहिलं? व्हॉट डिड यू डू नेक्स्ट, तुम्ही मग काय केलं? व्हॉट हॅपन्ड इन द एंड, शेवटी काय झालं? तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आज आपण 2 पॅराग्राफ रायटिंग मध्ये बघूया की काय कसं लिहायचं आहे ते. तर आपण असं सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 7 पासून, जे आता आपण वाचलं होतं. पॅराग्राफ लिहायचा आहे, पॉइंट्स दिले होते त्यांनी. सर्वात आधी आपण त्याची हेडिंग चेंज करून काय केली? मोल्ड युअर लिव्हिंग फॉर ब्राईटर लाईफ. मग बघा, एव्हरीवन इन द वर्ल्ड क्रेव्स फॉर हॅपी लाईफ, म्हणजे की प्रत्येक व्यक्ती जीवनात जे आहे आपल्या काय करतो? एक प्रसन्नतेचं जीवन जीणं चाहतोय. लिव्हिंग वाईज अँड व्हर्च्युअस लाईफ इज लिव्हिंग हॅपी लाईफ, म्हणजे की शहाणेपणाने जीणं आणि एक नीट जीवन जीणं एक चांगला प्रसन्नतेचं जीवन जीणं असतं. हिअर आर सम फॅक्ट्स अँड वेज ऑफ लिव्हिंग बेटर लाईफ. तर आपण बेटर लाईफ, चांगली लाईफ कशी जीवू शकतो याचे तरीके ते दिलेत. यू शुड गिव्ह अप ऑल युअर बॅड हॅबिट्स. बॅड हॅबिट्स जितके आहेत त्यांना सोडून द्या. बॅड हॅबिट्स कॅन स्पॉइल युअर होल लाईफ, तुमची पूर्ण जिंदगी बर्बाद करू शकतात आणि हॅपीनेस आणि प्रसन्नता बर्बाद करतात. रिझॉल्व टू गेट रेड ऑफ वन बॅड हॅबिट एट अ टाइम. तर एका वेळेला एक बॅड हॅबिटला सोडायचा प्रयत्न करा. अँड फिनिश देम ऑफ डिटर्मिनेंटली, आणि तेव्हा जेव्हा करताय तेव्हा त्याला समाप्त
करून राहा. नेव्हर अलाउ नेगेटिव्ह थॉट्स टू एंटर युअर माइंड. तुमच्या मनात कोणतेही नेगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचार नाही आले पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड विल लीड यू टू हॅपीनेस. जे पॉझिटिव्ह, जे सकारात्मक ॲटिट्यूड आहे, विचार आहेत, ते तुम्हाला प्रसन्नता देतील. आणि नेगेटिव्ह थॉट्स अफेक्ट युअर लाईफ. आणि जे नकारात्मक विचार आहेत ते काय करतात, तुमच्या लाईफला इफेक्ट करतात, जीवनाला, एज वेल एज अदर्स अराउंड यू. आणि ह्याच्याबरोबरच तुमच्या आसपासचे जितके लोक आहेत त्यांना सुद्धा इफेक्ट करतात. जर तुम्ही घरी गेले आणि तुमचं मनच चांगलं नाहीये, तुम्हाला मध्ये खूप नकारात्मकता भरली आहे, तर तुम्ही पाहिले की तुमच्या आसपास पण सगळे जितके लोक आहेत ते पण त्याशी इफेक्टेड होतात आणि त्यांनाही त्रास होतो त्या गोष्टीचा. बी कॉन्फिडेंट. नेहमी कॉन्फिडेंट राहा, आत्मविश्वास ठेवा. ट्रस्ट युअर सेल्फ. स्वतःवरती विश्वास ठेवा. अँड लव्ह व्हॉट एव्हर यू डू फॉर गुड लाईफ. आणि तुम्ही जेही करताय त्याला प्रेमाने करा आणि त्याच्यावरती विश्वास ठेवा. यू मस्ट बी अ गुड लर्नर. तुम्ही गुड लर्नर बना, चांगले जे आहे लर्नर बना, की तुम्ही नेहमी काही शिकताय. लर्न फ्रॉम एनी स्मॉल थिंग बिनीथ द सन. या सूर्याच्या खालती कोणची पण लहानची लहान वस्तू आहे त्याशी तुम्ही शिका. एनरिच युअर माइंड अँड सोल बाय बिकमिंग अ लाईफ लॉंग लर्नर. तर अशा प्रकारे एक जीवनभर एक लर्नर बनाल तर तुम्ही जे आहे काही ना काही शिकत राहाले आणि आपल्याला एनरिच कराले. शेअर युअर सॉरोज अँड हॅपीनेस विथ अदर्स. तुमची काही पण दुःख आहे किंवा प्रसन्नता आहे ती दुसऱ्यांबरोबर वाटा. टेक केअर ऑफ दोज हु आर अराउंड यू. तुमच्या चारीकडे जे कोणी लोक आहेत त्यांचं लक्ष ठेवा. बी हंबल टू एव्हरीवन. सगळ्यांकरता नम्र बना. रिस्पेक्ट अँड वेलकम एव्हरीवन विथ स्माइल. प्रत्येकाचं आदर करा आणि वेलकम करा एका स्माइल बरोबर, एका हसू बरोबर. इफ यू फॉलो ऑल दीज रूल्स अँड व्हॅल्यूज यू विल शोरली लिव्ह अ बेटर लाईफ. तर हे रूल्स जर तुम्ही फॉलो कराले हे तर तुम्ही एक चांगलं लाईफ जिऊ शकता. तुम्ही याच्यात बघितलं आता की जितकेही पॉइंट्स त्या बुकमध्ये आपण वाचले होते आपण त्या सगळ्यांना कव्हर केलं. त्यांना पूर्ण फुल लाईन मध्ये आपण लिहिलं आणि एंड मध्ये असं कन्क्लुजन दिलं. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लिहायचा प्रयत्न करा. नेक्स्ट होता अबाउट अ डे वेन यू फेल्ट व्हेरी हॅपी. जेव्हा अशा कोणत्या दिवसाचा आपला एक्सपिरियन्स लिहायचा की जेव्हा तुम्ही प्रसन्न आहे. तर माय हॅपीएस्ट डे आपण टायटल दिलं माय हॅपीएस्ट डे. इट वॉज वेडनेसडे द 20th मार्च 2019. म्हणजे की बुधवार होता 20 मार्च 2019. माय बर्थडे माझा वाढदिवस होता. अँड ऑल्सो वॉज द स्पॅरोज डे. आणि त्या दिवशी स्पॅरोज डे पण असतो. स्पॅरोज डे म्हणजे स्पॅरो म्हणजे काय, जी चिमणी असते. तर तिचा दिवस असतो असं म्हणावलं जातं. आय हॅड रिसेंटली रीड अन आर्टिकल अबाउट द डिसअपिअरिंग स्पॅरोज इन मुंबई. तर मी अलीकडे आत्ताच एक आर्टिकल वाचला होता या बाबतीत की कसे जे स्पॅरोज आहेत, जे चिमण्या आहेत मुंबईमध्ये, त्या डिसअपिअर होतात, त्या गायब होतात. म्हणजे हळूहळू करून त्या नाहीशा झाल्या आहेत. आय फेल्ट व्हेरी सॉरी अबाउट देअर मिझरेबल कंडिशन. तर मला फार वाईट वाटलं त्यांची अशी हालतीच्या बारेमध्ये ऐकून, वाचून. फ्रॉम दॅट डे आय वॉज थिंकिंग ऑफ डुईंग समथिंग फॉर द पुअर स्पॅरोज. त्या दिवशीपासून मी सोचत होतो की मी काहीतरी या बिचाऱ्या गरीब चिमण्यांकरता काही करू. देन आय डिसाइडेड टू सेलिब्रेट माय बर्थडे डिफरंटली. मग मी सोचलं की मी आपला वाढदिवस आता काही वेगळ्या प्रकारे बनवेल. आय स्टार्टेड टू सेट अप अन ओपन बर्ड कोट नियर द विंडो ऑफ माय हाऊस. तर मी काय केलं, मी आपल्या खिडकीच्या बाहेर एक ओपन बर्ड कोट, म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल चिमणींचं घर असतं जे लाकडीचं बनलेलं, तर ते मी बनवलं. आय पुट सम ग्रेन्स अँड सीड्स ऑन द कोट. तर मी त्याच्यामध्ये थोडेसे दाणे ठेवले, अनाज ठेवला. आय फिल्ड द बोल्स विथ वॉटर. त्याच्यात पाण्याचं बाउल ठेवलं मी. आय ऑल्सो पुट सम स्पॅरो फूड इनसाइड द बॉक्स. आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये मी चिमण्यांकरता काही त्यांचं जे खातात तसं प्रकारचं ठेवलं फूड. द बॉक्स वॉज बिग एनफ फॉर द स्पॅरोज टू मूव्ह इन. तो बॉक्स जो होता तो इतका मोठा होता की चिमण्या आसानीने त्याच्या आत येऊ जाऊ शके, इन अँड आउट. इन द बिगिनिंग द स्पॅरोज डिड नॉट एंटर. तर सुरुवातीला कोणची पण चिमणी त्यात नाही आली. द कोट एज देवर अफ्रेड. कारण की त्या लोकी भ्यालेल्या होत्या. बट सून दे बिगिन टू अलाइट ऑन द कोट वन आफ्टर अनदर. पण लवकरच एकानंतर एक त्या चिमण्या त्याच्यात येऊ लागल्या. द होल एटमॉस्फिअर वॉज फिल्ड विथ जॉय. पूर्ण जो एटमॉस्फिअर होतं, वातावरण होतं, त्यात प्रसन्नता छावून गेली. ऍट द साइट ऑफ द ट्विटरिंग टायनी स्पॅरोज. जेव्हा त्या छान त्या स्पॅरोज, त्या चिमण्या ज्या होत्या त्या आपल्या आवाजाबरोबर चिमण्यांच्या इथे येऊ जाऊ लागल्या. माय पेरेंट्स अँड नेबर्स वर व्हेरी हॅपी टू सी दिस. माझे जे आई वडील होते आणि माझे जे नेबर्स होते, पडोसी होते, ते फार प्रसन्न झाले बघून. इट वॉज द बिगेस्ट अँड हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ. तर तो माझा जीवनाचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात प्रसन्नतेचा दिवस होता. आय वॉज फीलिंग प्राऊड दॅट आय कुड डू समथिंग नाईस फॉर द स्पॅरोज इन माय ओन स्मॉल वे. तर मी आपल्यावरती खूप प्राऊड फील केलं. मला खूप जास्त आनंद झाला आणि मी प्राऊड फील केलं की मी आपल्याकडनं काही छोटासा प्रयत्न केला आणि या स्पॅरोज करता, या चिमण्यांकरता काही घर बनवून त्यांच्याकरता काही करू शकलो. तर मी फार जास्त प्रसन्न झालो या गोष्टीवरनं. तर
आज आपला सेशन, आपला हा चॅप्टर, हा जी पोयम होती ही आज इथे संपलेली आहे. पोयम खूप छान होती आणि मोटिवेशनल होती. तुम्ही सुद्धा या पोयम मधनं खूप काही शिकले असाले. आज जी आपण पॅराग्राफ रायटिंग पाहिली त्याच्यातनंही शिका की कसं लिहायचं, काय करायचं. आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशनमध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.